वाघ यांच्याकडून काल सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन देखील माहिती दिली होती। आज निवडणूक प्रक्रिया ही पार पडते आहे आणि या ठिकाणी खुद्द माजी आमदार दिलीप वाघ यांचे बंधू आहेत संजय नाना, त्यांचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी आहेत। त्यांना मारलं गेलं अशा विविध अफवा या ठिकाणी पसरल्या आहेत। आपल्यासोबत नाना आहेत, नानांशी आपण बोलूया। नाना, काय सांगाल, हा सगळा घाणेरडा प्रकार सुरू आहे, आपण काय सांगाल? मी आता पाचोरा शहरामध्ये कृष्णपुरी मधील बूथवर उभा आहे। इथे अनेक प्रचंड कार्यकर्ते उभे आहेत। दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ अनेक बूथवर आम्ही आज शहरातून आता चक्कर मारलो। पाचोरा शहरातून सर्व बूथवर अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। मुद्दामून विकास पाटलांना मारहाण झाली, विकास पाटलांना असं झालं, विकास पाटील पक्षातून फोडून गेले, अशा प्रकारच्या खोट्या अफवा आणि काही कार्यकर्ते देखील फोडून गेले, अशा असंख्य कार्यकर्त्यांसह इकडे तिकडे गेले अशा अफवा पसरत आहेत। कोणताही कार्यकर्ता कुठे गेला नाही, तुरळक एक दोन कार्यकर्ते गेले असतील, परंतु सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते आमच्याबरोबर राहणार आहेत। मतदारांना तुम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। मतदारांना तुम्ही या सगळ्या झालेल्या प्रकाराबद्दल काय आव्हान कराल? एकच गणित आहे, सर्वात मोठं एकच गणित आहे। समोर धनशक्ती आहे आणि इकडे जनशक्ती आहे। जनशक्तीची ताकद जनशक्ती दाखवून देणार आहे। धनशक्तीमुळे विविध प्रकारच्या अफवा केल्या जात आहेत, विविध प्रकारच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत, मारहाण केली जाते, परंतु आमच्या जे मावळे आहेत ते घाबरणारे नाहीत। विकास पाटील सकाळी 7 वाजेपासून सर्व कृष्णपुरीतले सर्व कार्यकर्ते आमच्या इथे बूथवर उभे आहेत। फक्त नामोहरम करणे कार्यकर्त्यांना हा उद्योग चालू आहे। कोणत्याही प्रकारच्या याच्याने काही फरक पडणार नाही। जनता सार्वमत आमच्या बरोबर आहे। झालं सर, आपल्याला मारहाण झाली असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात, सोशल मीडियाला पसरवून आलंय। सकाळपासून अशा अफवा चालू होत्या आणि ज्या कार्यकर्त्यांनी आमिषात पोचवला होता त्याला सांगितलं असा विषय काय काय पोचवतोय, तुझ्यावर गुन्हा दाखल करतोय। तो म्हणे काय विषय नाही सर, म्हणे असं काही करू नका, आम्हाला जसं मी व्हॉट्सअपला मेसेज आला तसं मी फिरवला। त्याला म्हणलं तू शहानिशा केली का? विकास पाटलाचं या पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये 20 वर्षापासूनचं राजकारण आहे आणि प्रचंड मतांनी मी या पाचोरा भडगाव म्हणजे पाचोऱ्यामध्ये नगरसेवक झालो। आमचा कोणत्याकडे पैसा नसताना आम्ही उभं राहिलो आणि भाऊशी नाना असतील आणि सगळे कार्यकर्ते मंडळी आमच्या पाठीशी कायम राहिलेली आहे। अगदी सकाळी 7 वाजेपासून आम्ही बूथवर आहेत आणि काही कार्यकर्त्यांनी आले, आमचं बूथ पण लावण्याचा हे झाला। आणि कसं आहे, अफवा आहेत आणि या अफवा आम्हाला कल्पना होती, पण इतक्या पद्धतीची अफवा, बाकीचे नाव जाऊ द्या, पण विकास पाटील शरद पवारांचा मावळा आहे, राष्ट्रवादीचा कट्टर माणूस आहे आणि त्या भाऊंना माहिती आहे। उलट आम्ही मागच्या काळामध्ये भाऊंना आम्ही नाना आम्ही एका गटात होतो, भाऊंना आम्ही शरद पवार गटात आणलं आणि भाऊंनी पण ते मान्य केलंय सगळ्या कार्यकर्त्या माध्यमातून आणि सगळ्यांचं ठरलं की आपण अपक्ष लढायचं, आपल्याला काही पक्ष नकोय। आम्ही सगळ्या कार्यकर्ते थांबलो, आम्ही इतकी दुश्मनी घेतलंय किंवा आम्ही एकही असा उमेदवार नव्हता की त्या उमेदवाराच्या विरोधात लढलो किंवा त्याच्या विरोधात भाषण केलं नसेल। आप्पा अश्विन, अमोल बोळ सगळ्यांवरती जोरात भाषण टीका केली आम्ही। जे मुद्दे आमच्या समोर आहेत सगळ्यांचे आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याच्यामुळे या सगळ्या घडत असताना काही कार्यकर्ते, मी म्हणजे शिंदे सेनेचे कार्यकर्ते असले कोणत्या पक्षाचे, त्यांनी मुद्दामून या अफवाचा प्रयत्न केला। रात्री दिवाळीपर्यंत नानासाहेब आम्ही सोबत होतो, एकत्र बसलो होतो। आमच्या नितीन दादा सुद्धा बूथवर बसलेला नांदेडला बसले, त्याचे फोटो आले आमच्याकडे, पुन्हा भेटले। म्हणजे आता त्या उमेदवारांना असं वाटतंय की बुवा कुठेतरी फाटाफूट झालेली आणि यांच्या मतावर आपण गेलो पाहिजे बा असं त्यांना वाटतंय आणि आमच्या सारख्याला फोन करायला प्रयत्न करताय। हा फोन करतो, तो फोन करतो, अगदी छोट्या अपक्ष उमेदवारांची सुद्धा फोन येत आहे की काय झालं, कसं झालं। आणि दोघं तालुक्यातले फोन आहे, माझी फोनची बॅटरी आता 7 वाजेपर्यंत हे झालेली आहे। तर हा असे दुर्दैवी प्रसंग आहे राजकीय आयुष्यामध्ये, सामाजिक आयुष्यामध्ये। आम्ही शाहू फुले आंबेडकरांना विचार करणारे लोक आहेत, आम्ही काय विकले जाणारे लोक। अफवा काय आल्या म्हणजे मॅनेज विषय आहे, नानानंद भाऊच्या कानावर आहे। मला काय काय अफवा आल्या, मला काय काय ऑफर आल्या, मी नानांना बी कानावर टाकले नाही, भाऊच्या बी कानावर टाकलेलं आहे। अगदी त्यांना समोरच्याची फोन बोलणं, कोणी स्पीकर फोन बोलणं करून दिलेलं आहे की काय नगराध्यक्ष पदापासून ऑफर, काय पैशाच्या ऑफर, अनेक ऑफर आल्या, 3 पक्षाच्या आल्या। मी छातीवर ठाम सांगतो, कोणी अफवा त्याचं नाव बी जाहीर करू शकतो मी, पण आपल्याला काही कोणाला विषय नाही। अशा ऑफर असताना मी म्हणजे अशा ऑफर असताना आम्ही कुठे गेलो नाही, भाऊला नाना सोडलं काय झालं।